साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त ML युवक प्रतिष्ठानच्या वतीने जयंती समितीच्या अध्यक्षपदी विशाल खंदारे तर कार्याध्यक्षपदी विघ्नेश साखरे यांची निवड करण्यात आली। सालाबादप्रमाणे यंदाही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक मंडळ संचलित ML युवक प्रतिष्ठान यांच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांची नियोजित बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली। ही बैठक भीमशक्तीचे शहर कार्याध्यक्ष व ML प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मनोज लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली। या बैठकीला नगरसेवक समाधान आवळे, नगरसेवक बिज्जू अण्णा प्रधाने, नगरसेवक चेतन नरोटे, शिवराज गायकवाड, गणेश डोंगरे, शशिकांत बापू कांबळे, अक्षय लोंढे, सामाजिक कार्यकर्ते विनोद वाघमारे, श्रीमंत जाधव, रोहन लोंढे, अमोल पोटफोडे, गोविंद कांबळे, श्रीकांत रणदिवे, राजाभाऊ निकम, ऋषिकेश शिंदे, शुभम कराळे यांची प्रमुख उपस्थिती होती। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ML प्रतिष्ठानच्या उत्सव अध्यक्षपदी विशाल खंदारे यांची, उपाध्यक्षपदी अजय रणदिवे, कार्याध्यक्षपदी विघ्नेश साखरे, खजिनदारपदी अभिजित डोलारे, सचिवपदी समीर शेख, सहसचिव म्हणून विकास रणदिवे, विनायक सज्जन, सल्लागारपदी विशाल खंदारे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून लखन मोरे यांची निवड करण्यात आली आहे। या बैठकीस ओंकार पवार, विनोद रणदिवे, गणेश वाघमारे, ओम पवार, विजय रणदिवे, विक्की लोंढे, पृथ्वीराज मनोज लोंढे, रितेश बनसोडे, कश्यप इंगळे, निखिल पवार, करण खंदारे, रुद्र लोखंडे, सुजल उडानशिवे, रोहित जाधव, विराज खंदारे हे उपस्थित होते। या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भैरू आबा लोंढे, आधारस्तंभ मनोज लोंढे, अक्षय भैया लोंढे, ML प्रतिष्ठानचे संस्थापक महेश भैरू लोंढे, ग्रुप प्रमुख निखिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते। या बैठकीचे प्रास्ताविक निखिल पवार यांनी केले तर आभार महेश लोंढे यांनी मानले। अण्णाभाऊ साठे जयंती ही रस्त्यावर उतरायचं काम हे या वस्तीतून झालेलं आहे आणि हलगी म्हणा, ढोल ताशे म्हणा, हे इथं ह्या मंडळातील जे आधारस्तंभ आहेत सगळ्यात मोठे भैरूआबा लोंढे असतील, ह्या वस्तीतले विद्याधर पोटफोडे असतील, दादा लोंढे असतील, सुभाष शिंदे असतील, असे भरपूर ज्येष्ठ जे लोक आहेत ते अण्णाभाऊ साठे सोलापूरला कुणी दाखवलं रोडवर तर ह्या लोकांनी दाखवले। भैरवानंतर त्यांनी आपली विचाराची आणि चळवळीची एक दिशा कायम ठेवली आणि पुढील येणारा काळ आपल्याला सर्वांना माहिती आहे की संविधानानिमित्त आपण सर्व आज या आपल्या पदापर्यंत आपण आलो आहे आणि आज आपण ताट मानेनं जगत आहोत। काळातली जयंती आताच्या काळातली जमीन आसमानचा फरक आहे। ज्यावेळेस लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आझाद पुतळा होता ते देखील आम्ही बघितला। 2005 ला शिंदे साहेबांच्या हातनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना जो पूर्णकृती पुतळा झाला तेव्हापासून शहरातलं वातावरण बदललंय। पूर्वी 2-4 मंडळे मिरवणूक काढायचे, पण आता 100-100, 200-200 मिरवणूक ह्या ठिकाणी त्या दिवशी निघतात। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जर मिरवणूक कुठं निघत असेल तर ते सोलापूर शहरामध्ये लोकशाहीर अण्णा साठेंची मिरवणूक, मला असं या ठिकाणी अभिमानाने सांगावं। अनेक ठिकाणी होतं, पण जो समाज इकडे तिकडे गेलेला आहे त्याविषयी मात्र न चुकता तो लोक श्री अण्णाभाऊ साठेला वंदन करण्यासाठी येतोय। गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये मी सातत्याने येत होतो। आज मी मनोज लोंढेंचं किंवा त्यांचं सर्व सहकाऱ्यांचं मी काम बघतो की त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक गेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची मिरवणूक चांगल्या मोठ्या प्रमाणात तर काढतच असतात, त्याचबरोबर त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम असे घेत असतात। मला वाटतं मध्यंतरी या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांच्या उपस्थितीत सुद्धा त्यांनी फार मोठा कार्यक्रम घेतला होता। असेच अनेक उपक्रम आपल्या संस्थेच्या माध्यमातून व्हावेत एवढीच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा